बाळासाहेब ठाकरेंच्या सभेचं आवडतं मैदान म्हणून मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचं मैदान प्रसिद्ध आहे। बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंच्या सभा याच मैदानावर होत राहिल्या। आताही महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांच्या याच मैदानावर सभा होण्याची शक्यता आहे। मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर दुसऱ्या शिवसेनेनं बुकिंग करण्याआधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी आधीच बुकिंग करून टाकलेलं आहे। येत्या 5 जानेवारीला 11 जानेवारीपर्यंत 5 जानेवारीपासून ते 11 जानेवारीपर्यंत हे मैदान अंबादास दानवेंनी बुक केलंय। मैदानाचं बुकिंग केल्यावरून शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या पक्षावर टीका केली आहे। मैदान बुक केलंय पण सभेसाठी लोक गोळा करता येतील का असा सवालही शिवसेनेनं अंबादास दानवेंना विचारलाय। आमच्याकडं आम्ही कोणती निवडणूक जाहीर झाली सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा एकट्या शिवसेनेचीच होत असते। बाकी कोणत्याच पक्षाची कोणत्याच निवडणुकीला सभा होत नव्हती या संभाजीनगरात, कारण बाकीच्या कोणत्याच पक्षामध्ये हे मैदान भरवण्याची धमक नाही आणि ताकद पण नाही। आणि म्हणून या निवडणुकीला सुद्धा आम्ही जवळपास 6 दिवसासाठी हे मैदान बुक केलेलं आहे। आमची सभा ठरेल, माननीय उद्धवजी वेळ देतील। मला असं वाटतं सांस्कृतिक मंडळावर सभा विधानसभेला आम्ही घेतली, लोकसभेला घेतली आणि काही नसताना सुद्धा वज्रमुठ नावाची सभा आम्ही सांस्कृतिक मंडळावर घेतलेली आहे। आणि सांस्कृतिक मंडळावर आमची सभा होईल, विराट सभा होईल। शिरसाटांना नम्रपणे एक सहकारी म्हणून की तुम्हालाही सांस्कृतिक मंडळ आम्ही बुक केलेलं आहे, लागत असेल तर आम्ही 1 तारीख आमच्या ह्याच्यातली बुकिंगमधली तुम्हाला देऊ शकतो, तुम्ही तिथे सभा ठेवावी, माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे। 6 तारखे ते 12 तारखेपर्यंत बुक केलेलं आहे, ते बुक करून त्याच्यावर सभा घ्या। नाही तर फक्त ते बुक केलंय दुसऱ्याने सभा घेऊ नये यासाठी, तर याच्याने राजकारणामध्ये काही फरक पडत नाही। त्या सभेला तेवढे माणसं आणा। आता तुमच्या सभा गल्ल्यामध्ये घेण्याच्या लायकीचे तुम्ही झालेले आहात। कुठं सांस्कृतिक मंडळाचे स्वप्न पाहता?